परम शांती. आपल्या व्यस्त जीवनाच्या गर्दीत खरी शांती अनेकदा दूर आणि अप्राप्य वाटते. पण काय जर परम शांती म्हणजे सर्वोच्च शांती बाहेर कुठे नाही तर आपल्या प्रत्येकाच्या अंतर्मनात दडलेला एक अमूल्य ठेवा असेल? चला ऐकूया आरवची गोष्ट, ज्याने खरी अंतशांती शोधली. हा आरव आहे. आपल्या अनेकांप्रमाणे तोही जलद गतीने चालणारं जीवन जगतो, जिथे त्याला अनेक दिशांनी खेचलं जातं आणि तो आवाज, अपेक्षा आणि अनंत कामांच्या ओझ्याखाली असतो. सर्व प्रयत्नानंतरही आरव बेचैन वाटतो. त्याचं मन कधीही शांत राहत नाही. तो विचार करतो, या सततच्या धकाधकीच्या जीवनापलीकडेही काहीतरी आहे का? एक दिवस आरवची भेट एका वृद्ध व्यक्तीशी होते, जो शांत आणि समाधानी दिसतो. तो मृदू आवाजात म्हणतो, खरी शांती म्हणजे परम शांती बाहेर नाही तर अंतर्मध्ये, एकांत आणि शांततेत आढळते. अपरिचिताच्या शब्दांनी प्रेरित होऊन आरव शहर सोडून एकांताच्या प्रवासाला निघतो, या आशेने की त्याला अशी शांती मिळेल जी त्याला आयुष्यात अद्याप उमगली नव्हती. सुरुवातीला शांतता त्याला वेगळी आणि अस्वस्थ करणारी वाटते. त्याचं मन विचारांमध्ये आणि चिंतांमध्ये धावतं. पण हळूहळू जसे दिवस जातात तो स्थिर राहणं शिकतो. एकांतात आरव स्वतःला भेटतो. भीती आणि व्याकुळतेच्या पलीकडील त्याचं खरं स्वरूप. तो आपल्या अंतर्मनात एक गहन शांती वाढताना अनुभवतो. एक शांत लय जी त्याला आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी जोडते. जेव्हा आरव परततो तेव्हा शहर तसंच असतं, पण तो आता वेगळा असतो. तो आपल्या अंतर्मनात परम शांती, सर्वोच्च शांती घेऊन फिरतो. आता तो आवाजांनी किंवा तणावांनी हलवला जात नाही. तो स्थिर आणि वर्तमानात पूर्णपणे उपस्थित असतो. त्याची शांती इतरांसाठी एक प्रकाश बनते. त्याच्या शांत अस्तित्वातून तो आजूबाजूच्या लोकांना देखील त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाच्या शांतीच्या शोधात प्रेरित करतो. परम शांती, सर्वोच्च शांती हे कोणतंही ठिकाण नसून अस्तित्वाची एक अवस्था आहे. ती एकांत आणि शांततेत अंतर्मनाकडे टाकलेल्या पहिल्या पावलापासून सुरू होते. ही पवित्र शांती शोधण्यासाठीच तुमचा स्वतःचा मार्ग तुम्हाला लाभो, हीच शुभेच्छा. परम शांती, परम शांती, परम शांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति मिल जाएगी। बेहद की